आज आम्ही कुपर हॉस्पिटलमध्ये आता आहोत आणि याच्यानंतर आता आमची मीटिंग होणार आहे, पण त्याचपूर्वी आम्ही कुपर हॉस्पिटलमध्ये जे आहे ते पूर्णपणे 6व्या माळ्यापासून खालपर्यंत जे आहे ती भेट दिली आणि आम्हाला असं आढळलं की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी जो आहे तो स्टाफ जो आहे तो रिक्त आहे, त्याच्यामुळे चतुर्थ श्रेणीचे जे आहे ते कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी चाललेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आम्ही खाली औषधच्या बाबतीमध्ये विचारलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यात। काही लोकांनी आम्हाला मेडिकलचे बिल पण दिलेत की बहुतेक लोकांना सांगतात की बाहेर जावा आणि बाहेर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी औषधे खरेदी करा, अशा तऱ्हेची सुद्धा आम्हाला तक्रार या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी म्हणजे मी आणल्यात बघा, ह्या चिठ्ठ्या पण आणल्यात ज्यांना बिल देतं, तर ते प्रश्न विचारणार आहे आतमध्ये। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सोनोग्राफीसाठी लोकांना जवळपास मला आता महिला भेटल्या खाली तर सांगत होत्या की आमची सोनोग्राफी होत नाही, आम्ही जवळपास 1-1, 1.5, 2-2 महिना थांबतोय तरी आमची सोनोग्राफी होत नाही आहे। त्यासाठी सुद्धा आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात। जर आम्हाला कोणी मत्तीला आला व्यक्ती त्याला सुद्धा आम्हाला पैसे द्यावे लागतात। अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या हॉस्पिटलमध्ये मी फिरलेले आहे, मग ते भाभा असेल, बांद्र्याचं भाभा असेल किंवा कुर्ल्याचं भाभा असेल, आज शताब्दी हॉस्पिटल असेल किंवा इतर ठिकाणी आम्ही फिरतोय, आम्ही बघतो तिथे कॅथ लॅब नाही आहे, MRIची फॅसिलिटी नाही आहे, सिटी स्कॅन त्या ठिकाणी उपलब्ध नाही, सोनोग्राफीसाठी सातत्याने वेळ होतोय। त्या ठिकाणी जे आपल्याला पाहिजे की पॅथॉलॉजी पाहिजे ब्लड टेस्ट करण्यासंदर्भामध्ये, त्यासाठी सुद्धा आता जस्ट आम्हाला एका महिलेने सांगितलं की आम्ही आता युरिन टेस्ट करायला पाठवली, त्यासाठी आमच्याकडे एक अज्ञात व्यक्ती आला, त्याला आम्ही 800 रुपये दिले। आम्हाला माहिती पण नाही की तो हॉस्पिटलचा आहे की नाही आहे, पण आम्हाला सांगितलं की मी तुमची युरिन टेस्ट करून आणतो, पण आम्ही त्याला पैसे दिलेत। अशा तऱ्हेने जर गैरकारभार होत असेल, औषधं उपलब्ध नसतील, स्टाफ नसेल, डॉक्टरांचा स्टाफ नसेल, स्वच्छता नसेल, सगळ्या यंत्रणा ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी मी सांगते त्या गोष्टी नसतील, तर मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य विभागाच्या माध्यमातून एवढं मोठं बजेट जे चाललेलं आहे ते नक्की कोणासाठी चाललं आहे? खरं तर ही बिल्डिंग बांधून मला वाटतं जास्त वर्ष झालेली नाहीत, पण तिची ज्या तऱ्हेची अवस्था आहे, तुम्ही जर त्याच्या बेसमेंटमध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण बेसमेंट तुटलेली दिसेल। माझी अपेक्षा होती की अपेक्षा पण आहे की तुमच्यासारखी मंडळीने जरा त्या ठिकाणी भेट द्यावी। खरं तर मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर उंदराच्या मोठ्या तक्रारी त्या ठिकाणी आल्या की उंदरांनी पेशंटचे पाय कुरतडले। आपल्याला माहिती आहे की जवळपास 2 करोड रुपये जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी खर्च करण्यात आले उंदरांना मारण्यासाठी। जवळपास 1,45,000 उंदरी मारले गेले असा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे। मंत्री महोदय आशिष शेलार यांचा दावा तर 2 लाखाचा होता। पण आता महत्त्वाची प्रश्न, ज्यावेळी आम्ही फिरत होतो आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं की त्या ठिकाणी झुरळं फिरतात। जर अशा तऱ्हेने झुरळं फिरत असतील, उंदीर फिरत असतील, अशा तऱ्हेने लोक सांगतात, तिथे मी एक पाटी वाचली जिथे लिहिलं होतं की बाबा कोणी जर थुंकलं तर त्या ठिकाणी त्याच्यावरती 50 रुपयाचा दंड करण्यात येणार आहे। पण दुर्दैवाने जिकडे जिकडे तुम्ही भिंतीवरती जाल, तुम्ही या बिल्डिंगमध्ये नका बघू, त्या बिल्डिंगमध्ये जाल तर तुम्हाला ठिकठिकाणी लोक थुकलेली आढळतील। त्यामुळे स्वच्छतेचा अभाव, सुविधांचा अभाव, यंत्रणेचा अभाव, या सगळ्या अभावामध्ये त्या ठिकाणी येणारा गरीब वर्ग आहे, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। आता तर एकतर प्रायव्हेट करताना की काही ही सुद्धा भीती झाली, कदाचित ह्या हॉस्पिटलला हळूहळू दाखवायचं, डिफंक करायचं, जसं ज्या तऱ्हेने आपण बघितलं की MTNL गेलं, BSNL गेलं, मोठ्या सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या हळूहळू डिफंक करायच्या आणि मग ते एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीच्या हातात द्यायच्या। हे एक मोठं षडयंत्र चालू आहे। त्या षडयंत्रामध्ये माझं अपेक्षा आहे की कुपर हॉस्पिटल जाऊ नये। हे जनसामान्यांचं हॉस्पिटल आहे, गरीब वर्गातली मंडळी या ठिकाणी येतात आणि अपेक्षा हीच आहे की त्यांना चांगल्या तऱ्हेचं आरोग्य सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत। खरं तर मूलभूत अधिकार आहे शिक्षण, आरोग्य, परंतु मुंबई महानगरपालिका दोघांमध्ये फेल ठरलेली आहे। याचं कारण असं की येणाऱ्या काळात आम्ही शिक्षणाबद्दल बोलणारच आहोत, कारण आम्ही पण खूप डॉक्युमेंट काढलेत की मोठ्या प्रायव्हेट व्यक्तींना कशा तऱ्हेचे शिक्षणाचे जे प्लॉट आहेत किंवा शिक्षणाच्या शाळा ज्या आहेत त्या खाजगी लोकांना देण्याचं मोठं षडयंत्र चाललं आहे। त्याच तऱ्हेने आरोग्याचं सुद्धा बाबतीत तसं षडयंत्र चाललेलं आहे, जे दुर्दैवाने, आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, आज हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आता प्रश्न विचारणार आहोतच की याचं तुम्ही सुविधांचं काय केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या हॉस्पिटलवर भ्रष्टाचाराचे सुद्धा खूप आरोप झालेले आहेत, टेंडरच्या बाबतीमध्ये सुद्धा, त्या संदर्भात सुद्धा आम्ही प्रश्न विचारणार आहोत। पण माझी अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिका, जिला आपण कर रूपाने एवढा पैसा देतो, अपेक्षा करतो की शिक्षणावर, आरोग्यावर, रस्त्यावर, ट्रॅफिकवर हा पैसा खर्च होईल, परंतु हा पैसा त्यांच्यावरती न खर्च होता काही मित्र असलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना सरकारच्या माध्यमातून दिला जातो। कारण 3 वर्ष सरकार चालवते, मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत, आयुक्त एकटे कारभार चालवतात। त्यामुळे या सगळ्या मंडळींना ही नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल आणि या भ्रष्टाचाराला सगळ्याला मुंबईकरांपासून त्यांना आता जबाब द्यावा लागेल मुंबईकरांना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसासाठी मुंबई येत आहेत, नवी मुंबईमध्ये नवीन एअरपोर्टचं ओपनिंग करणार, त्यांच्याकडून काही मागणी करणार नाही? माझं मागणं आहे की ज्या तऱ्हेने देशामध्ये एक द्वेषाचं राजकारण चालू आहे, आज आपण बघितलं असेल की उत्तर प्रदेशमधली घटना असेल मला वाटतं जिल्ह्यामधली, किंवा त्या ठिकाणी आपण बघतोय की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जो प्रकार झाला की मुख्य न्यायाधीशांवरती ज्या तऱ्हेने जो आपण बघितली घटना झाली, त्याची मला उल्लेख सुद्धा या ठिकाणी करायचा नाही, कारण ज्या तऱ्हेने ती निंदनीय घटना होती त्याचा उल्लेख मी करत नाही। मी काल सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही, यासाठी की आमच्यासाठी ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि ह्या देशाच्या संविधानानुसार त्या पोस्टवर ते पोचलेले आहेत आणि संविधानाची बाजू आणि लोकशाहीचा जो आहे या देशाचा आत्मा आहे। दुर्दैवाने आपण बघतो आहोत की देशामध्ये एकतर
तऱ्हेने पूर्णपणे वातावरण चालू आहे. काल आपण बघितलं एका हॉस्पिटलमध्ये, जसं आज आम्ही एका हॉस्पिटलमध्ये होतो, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं पुस्तक फेकलं गेलं. एवढं द्वेष का निर्माण झालेलं आहे? हे कोणी निर्माण केलं आहे? हे जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर देश निर्माण करण्याचं सगळं काम झालेलं आहे. जेव्हा तुमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती अशी घटना होते, त्याचा निषेध करायचा सोडून, त्या व्यक्तीवरती कारवाई करायची सोडून, त्याला जेलमध्ये टाकायचं सोडून, काही चॅनल त्याची इंटरव्ह्यू घेतात, ट्विटरमध्ये त्यांचं समर्थन केलं जातं आणि देशाचे पंतप्रधान आणि कायदेमंत्री त्याबद्दल एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. माझी अपेक्षा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी बोलावं. देशाच्या पंतप्रधानांनी जेव्हा एका समाजावरती किंवा एका जातीच्या बाबतीमध्ये अशी घटना होतात किंवा ज्या समाजामध्ये तेढ निर्माण होतं, द्वेष निर्माण होतं, तेव्हा एक आपली भूमिका तरी मांडावी. दुर्दैवाने ते मणिपूरमधला मनीष शोधतात, पण मणिपूरमधला त्यांनी जी दंगल झाली किंवा जी हिंसा झाली, याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालं. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही येत आहे, अपेक्षा आहे की तुम्ही शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे. लोकांचे प्राण गेलेले आहेत, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. अशा वेळेला लोकांना सहारा देण्याचं काम झालं पाहिजे, त्यांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत देण्याचं काम व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही, कारण ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती येते ते मौन धारण करण्याचा प्रयत्न करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.